यद यद आचरती श्रेष्ठ तत्तदेवे तरो जनासयत प्रमाणम कृते लोकस्तदनुवर्तते. हेत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती. वडील म्हणजे थोरा मोठ्यांची परंपरा. महाराज लक्ष द्या, घराचा करता चांगला असला म्हणजे घर चांगलं राहतं. गावाचा करता चांगला असला मग गाव चांगलं राहतं. राज्याचा करता चांगला असला मग राज्य चांगलं राहतं. देशाचा करता चांगला असला की देश चांगला राहतो. यथा राजा तथा प्रजा. यथा प्रजा तथा राजा नाही, लक्षात ठेवा. करत्या माणसानं जबाबदारीनं वागणं गरजेचं आहे. विठाला विठाला. तुकाराम महाराजांचा अधिकार जर आपण पाहिला तर एकच प्रमाण सांगतो. महाराज म्हणले वेदाचा तो अर्थ माशीच ठावा इराणी व्हावा भार माथा. वेदाचा अर्थ मला विचारा, बाकीच्याने ओझे वाहण्याचं काम करायचं. किंवा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकाशी आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेवले. एवढा मोठा महाराजांचा अधिकार आहे. बरं महाराज तुम्हाला सांगण्याचा अधिकार आहे, पण अनुभव आहे का? अनुभव आले अंगा ते या जगा देतसे. महाराज म्हणले जे जे अनुभव मला आले ते मी तुम्हाला सांगतो. अनुभवा व्यतिरिक्त तुकाराम महाराजांना जगाला काही सांगितलं नाही. ऐकताय ना सर्व? जसे जसे अनुभव आले ना तसे तसे अभंग तयार होत गेले. तुकाराम महाराजाचे अभंग म्हणजे त्यांच्या जीवनातले अनुभवच आहेत. त्यांचे अनुभव त्यांनी अभंगाच्या स्वरूपात लिहून ठेवलेले आहेत. लक्षात ठेवा. मग महाराज म्हणले तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव, शब्दाचे गौरव कामा नाही. सांगणं अधिकाराचं आहे. लक्ष द्या माझ्याकडे. सांगणं अधिकाराचं आहे, अनुभवाचं आहे. एवढं असून चालत नाही. सांगणं हिताचं असलं पाहिजे. हिताचं सांगत असेल तर कुणीही कुणाचं ऐकावं. लहान पोरग मोठ्या माणसाला सांगत असेल आणि पोराचं सांगणं जर मोठ्याच्या हिताचं असेल तर मोठ्याने छोट्याचं ऐकलं पाहिजे. आता मी बऱ्याच लोकांपेक्षा वयानं लहान आहे, बरोबर आहे ना? तुम्ही हो नाही काहीतरी बोला. बऱ्याच लोक गुलाबजाम जास्त खाल्ले का? त्याचा बुद्धीवर ताण आला असेल तर काय सांगावं. हा लक्ष द्या माझ्याकडे. बऱ्याच लोकांपेक्षा मी वयानं लहान आहे. मग मी जर तुमच्या हिताचं सांगत असेल तर तुम्ही माझ्या ज्ञानाला माझ्या वयाशी जोडावं का? बोला. नाही. ज्ञानाचा आणि वयाचा संबंध नसतो. ज्ञानाचा आणि वयाचा संबंध जोडत असाल तर ज्ञानोबारायानं ज्ञानेश्वरी वयाच्या 16व्या वर्षी सांगितली. आपल्याला 80व्या वर्षी कळलं. शुकाचार्याने भागवत, तुम्ही भागवतच ऐकत आहात ना? शुकाचार्याने भागवत सांगितलं ना तेव्हा शुकाचार्याचं वय 16 वर्ष म्हणजे 16 वर्षाचं होतं. बरोबर आहे ना? शुकाचार्याने भागवत सांगितलं ते वय 16 वर्ष. छत्रपती शिवाजी महाराजानं भगवान शंकराच्या पिंडीवर रायरेश्वरावर जी शपथ घेतली स्वराज्याची ती वयाच्या 16व्या वर्षी. आपल्याला चुकीची माहिती दिलेली आहे. 16वं वरीस धोक्याच. हे 16वं वरीस धोक्याचं नाही, 16वं वरीस मोक्याच आहे. ज्ञानेश्वरी 16व्याच वर्षी, बरोबर आहे. भागवत 16व्या वर्षी, स्वराज्याची शपथ 16व्या वर्षी. ज्यांनी ज्यांनी क्रांती केली त्यांनी अल्पवयात केलेली आहे. लक्षात ठेवा. भगतसिंगाचं वय अवघं 23 वर्षाचं. तुकाराम महाराज 42 वर्ष. छत्रपती 50 वर्ष. ज्यांनी ज्यांनी क्रांती केली त्यांनी अल्पवयात केलेली आहे. म्हणून ज्ञानाचा आणि वयाचा संबंध नसतो. वयाच्या प्रबोधे विचार जा नाही. किंवा त्या नाही. समान तो देही बालकाच्या. वयाला शोभेल असे विचार नसते तर त्याला बालिश किंवा पोरकट म्हणतात बरं का. हे काही माणसं म्हणतात
आम्ही उगेच पांढरे नाही झालो, तुला व्हिटॅमिन कमी पडलं. पांढरं होण्याचा ज्ञानाचा तिळमात्र संबंध नाही. काही माणसं म्हणतात आमच्या एवढे उन्हाळे तुम्ही पाहिले नाही. तुम्ही फक्त उन्हाळे पाहिले, आम्ही गेल्या वर्षी उन्हाळ्यात पावसाळे पाहिले. चला बोला, आमच्या एवढे फॉरवर्ड आहेत का तुम्ही? बोला. अवयवाचा वयाचा ज्ञानाचा काही संबंध नाही. मूर्खस्य गात्राने वर्धन्ते किंतु ज्ञानम न वर्धते. मूर्ख माणसाचे अवयव वाढतात, ज्ञान वाढत नाही. आणि अवयवाचा ज्ञानाचा काही संबंध आहे का? आता ही मिशी आली आपल्याला, मग याला काय आपण पाणी दिलं का, खत घातलं का, फवारणी केली होय? काय प्रयत्न, का व्यायाम केला का, असे केस वळले का? मिशी येण्यासाठी आपण काय प्रयत्न केले? काहीच नाही. वय झालं, बोला तरुण मंडळ, वय झालं, आली. इच्छा नसती तरी येणारच होती, नासती तरी येणारच होती. मग मिशी आली म्हणजे अक्कल आली असं आहे का? मांजरीला बी मिशी आहे. आकली जण मिशीचा काय संबंध आहे? बरोबर आहे. अवयवाचा आणि ज्ञानाचा संबंध नसतो. लहान पोरग जरी मोठ्याला सांगत असेल आणि पोराचं सांगणं मोठ्याच्या हिताचं असेल तर मोठ्याने छोट्याचं ऐकलं पाहिजे. पोरग बापाला सांगत असेल, पोराचं सांगणं बापाच्या हिताचं असेल तर बापानं पोराचं बी ऐकलं पाहिजे. बायको नवऱ्याला सांगत असेल आणि बायकोचं सांगणं जर नवऱ्याच्या हिताचं असेल तर बायकोनं बघा, नवऱ्यानं बायकोचं सुद्धा ऐकलं पाहिजे. बायको नवऱ्याला हिताचं सांगते. कधी? रात्रीच्या टायमाला कीर्तनाहून घरी गेले आणि दोघं एका बंद खोलीत बसले की बायको नवऱ्याला हिताचं सांगते, अहो तुमच्या भावाकडं बघावं तर त्याच्या कपड्याची इस्त्री मोडत नाही आणि तुमचं मडं कधी बी वावरातच गाडलेलं आहे. पण माया येडीचं ऐका, येडीचं आणि ईडीचं ऐकावं लागतं. पोरांकडं बघा आणि तुम्हाला सांगते वेगळं निघा. नुसतं म्हणलं तरी किती खुल्ल्यात बिचाऱ्या बा. त्यांच्या मुमेंटच बदलल्या चेहऱ्यावरच्या. त्या सरपंचाला म्हणतील, सरपंच हाच महाराज 2-3 वर्ष आणा, मग तरी यायच्यात बदल होईल. बरोबर आहे ना? ऐका महाराज, बायको जर हे नवऱ्याला हिताचं सांगत असेल तर हे नवऱ्यानं ऐकत जावं. बरोबर ना? असं सांगत असेल तर वल्ल्या फोकानं हाणावं, अजिबात पाप लागत नाही. पण बायको जर नवऱ्याला सांगत असेल का हो तुम्ही दारू पिता, या दारूनं तुमच्या शरीराचा नाश व्हायला लागला, या दारूमुळं मुलाबाळाच्या शिक्षणावर परिणाम व्हायला लागला, अहो या दारूमुळं हसतं खेळतं घेर रस्त्यावर यायला लागलं, अहो या दारूमुळं पाहुण्या रावळ्यात तुमची इज्जत राहिली नाही, या दारूमुळं गावातली लोक तुम्हाला चांगलं बोलत नाही, पाया पडते मी तुमच्या, नका पिऊ दारू. बायको जर तळमळीनं सांगत असल तर हे नवऱ्यानं ऐकलं पाहिजे. हे हिताचं आहे. दारू गांजा मत पिओ यारो, अक्कल गुम हो जाती है. अपने पल्लों का दाम करज कर मुंह में मिट्टी आती है. अरे नशा करायची तर हरिनामाची करा ना. जाम पर जाम क्या पीते हो, आधी रात में उतर जाएगी. प्याला पिओ हरिनाम का, पूरी जिंदगी सुधर जाएगी. हरिनामाची नशा करा, दुसरी नशा करायची गरज पडणार नाही. झालं परवाचा काला झाल्यावर तुम्हाला महिनाभर करमणार नाही. महिनाभर करमणार नाही. त्या पंक्ती, तो हरिपाठ, ते पोरांचं नाचणं, ते गायन वादन कीर्तन, काय या दोघांचे नाव? निळकंठ महाराज, आदिनाथ महाराजांच्या गोड गोड चाली ऐकलेल्या. बरोबर आहे का नाही? हे करमल का या लोकांना? पुन्हा काला झाल्यावर करमणार नाही ना महाराज. बरोबर आहे? लक्षात ठेवा, ही नशा लागली की दुसरी नशा करायची गरज पडत नाही. महाराज म्हणले बायको जर हे तळमळीनं सांगत असेल तर नवऱ्यानं हे ऐकलं पाहिजे. आई के रे जना तुझ्या स्वहिताच्या पंढरीचा राणा
केला स्वहिताच्या खुना, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन शुद्ध व्हावे. सांगणं अधिकाराचं आहे, अनुभवाचं आहे, हिताचं आहे, एवढं असून चालत नाही. शास्त्र सांगतं विचारल्याशिवाय कुठली गोष्ट सांगू नये. आमच्या जिल्ह्याचं वैभव वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडी यांनी याच्यावर फार सुंदर चिंतन केलेलं आहे. विचारल्याशिवाय सांगू नये असं शास्त्र आहे. उपदेशोही मूर्खानाम प्रकोपाय न शांतये पयपानम भुजंगानाम केवलम विश्ववर्धनम. एखाद्या माणसाला उपदेशाची गरज नसताना जर तुम्ही त्याला उपदेश करत असले तो त्याच्या पचनी पडत नाही. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैचा, व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. क्रोधी माणूस असेल, अविश्वासी माणूस असेल, मूर्ख माणूस असेल तर त्याला सांगत बसून आपला वेळ आणि एनर्जी आपण वाया घालू नये. एखादं गावातलं आडमुठ म्हणलं ना, आडमुठ कळतं ना तुम्हाला, एखादं गावातलं आडमुठ म्हणलं ना हाल्या दूध देतो, त्याला म्हणायचं त्याच दुधाचा चहा पिऊन आलो. त्याच्या नादाला लागून फायदा आहे का? त्याच्या नादाला लागून फायदा नाही. एक मला म्हणे महाराज मी देवाला मानत नाही. म्हणलं चांगली गोष्ट आहे. म्हणे मी देवाला मानत नाही तर तुम्हाला काहीच वाटत नाही. म्हणलं मला काय वाटणार. म्हणे कसं काय वाटत नाही. म्हणलं येरी तरी कुत्रे मानत नाही, मी एक कुत्र वाढलं समजीन. माझ्या मनाचं नाही तरी काय थोडी श्वान शुकर रे बापू. श्वान म्हणजे कुत्र, शुकर म्हणजे डुकर. प्रमाण आहे त्याला महाराजाचं. अरे नाही तर काय कुत्र्या मांजराची कमतरता थोडीच आहे. मानत नसेल एखादा तर त्याला तुम्ही काय पर्याय करणार आहे. घुबडाला सूर्याचं अस्तित्व मान्य नाही, मग सूर्य नाही का? तरुण मंडळ, सूर्य नाही का? आहे. मग घुबडाला का मान्य नाही? त्याला दिवसा दिसत नाही, हा त्याचा प्रॉब्लेम आहे. तसं काही घुबडाला नाही कळत गावात सप्ताह सुरू आहे. हा पर्सनल मॅटर आहे. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे ना. मानत नसेल एखाद्या तर काय करणार. गेल्या वर्षी कीर्तन झालं म्हणून महिला मंडळी तरुणांनी आग्रह धरला, ते सानप महाराजाचं घ्या बरं, बाकी कोणी घ्या नाही तर नाही घ्या. बरोबर आहे. ते सानप महाराजाचं घ्या, सानप महाराजाचं घ्या. मानणारे होते म्हणून नाव सुचवलं. बरोबर आहे. मग आता हे सगळ्याला आवडत असतं का? मग कीर्तनाला येता येता काही म्हणतात दुसऱ्याला, हे चल तुला माहिती आहे का आज कुणाचं कीर्तन आहे? कुणाचं? अरे ते गेल्या वर्षी आपल्या गावात झालं नाही का? आपण मोबाईलला, टीव्हीला, युट्यूबला, विदेशात कीर्तन करून आले. ते सानप महाराजाचं कीर्तन आहे आज. ते पुढचं म्हणतं मग मी काय करू? पुढचं काय म्हणतं? मी काय करू? अरे लय नामवंत महाराज आहे देव, तुझ्या गळ्यात बांधून हिंड. माझं बोलणं कळतंय का तुम्हाला? याचा काय राग मानायचा का? नाही. अरे जे मानणं न मानणं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे ना. सगळे माणसं एका माणसाला नसतात मानत. देव एक सगळ्याला आवडत नाही तर महाराज कसं आवडत? माझं बोलणं कळतंय का तुम्हाला? काही रामाचे भक्त आहेत तर काही हनुमंताचे भक्त आहेत. काही हनुमंताचे भक्त आहेत तर काही भगवान शंकराचे भक्त आहेत. काही भगवान शंकराचे भक्त आहेत तर काही भगवान श्रीकृष्णाचे भक्त आहेत. काही भगवान श्रीकृष्णाचे भक्त आहेत तर काही गणपती बाप्पाचे भक्त आहेत. काही गणपती बाप्पाचे भक्त आहेत तर काही देवीचे भक्त आहेत. एक देव सगळ्याला आवडत नाही, एक महाराज आवडेल ही अपेक्षा का धरता आपण? आणि आपल्याला ती अपेक्षाही नाही. काही मानतील काही नाही मानतील, त्याच्यात काय? विठाला विठाला. मानतच नसेल एखाद्या तर त्याला तुम्ही पर्याय करू शकत नाही. मूर्ख माणसाला सांगून फायदा नाही. उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. एक मूर्ख रेल्वेने चालला बघा, आणि त्याला रिझर्वेशनचं एकदम वरचं सीट भेटलं. 3 सीट असतात ना, 1 2 3. त्याला एकदम वरचं सीट भेटलं आणि ते रेल्वेत बसल्यावर तरुण मंडळ त्याला जुलाब लागला. मग ते सारखं वरच्या सीटवर चढायचं, पुन्हा त्या लॅट्रिनकडं, संडास बाथरूमकडं खाली उतरायचं. दिवसभराच्या प्रवासात थकून गेलं. जसं घरी आलं तसं पटकन खाली बसलं. बायको म्हणे एवढं थकायला काय झालं? तो म्हणे अगं रेल्वेत बसलो आणि एकदम वरचं सीट भेटलं आणि जुलाब लागल्या म्हणे. मग सारखं वरच्या सीटवर चढा, पुन्हा त्या संडास बाथरूमकडे खाली उतरा. हातापायात काय ताकद राहिली नाही. बायको हुशार होती, ती म्हणे अहो तुम्हाला वरच्या सीटवर चढायचा खाली उतरायचा त्रास होत होता तर तुम्ही खालच्या सीटवर बसलेल्याला विनंती करायची, बाबा माझी जरा तब्येत बरी नाही, तुम्ही माझ्या सीटवर बसा, मी तुमच्या सीटवर बसतो. असं म्हणलं असतं तर कुणी ऐकलं नसतं का? ऐकला असतो. तो म्हणे एवढी साधी गोष्ट मला कळना आहे, पण खालच्या सीटवर कोणी बसलेलंच नव्हतं, मी विचारू कोणाला? ते ज्याला कळलं नाही त्याने परसाद घेतल्याशिवाय जाऊ नका मग. हा महाराज म्हणले अशा मूर्खाला सांगून काय फायदा आहे? विठाला अशा मूर्खाला उपदेश करून फायदा नाही. तरुण पोरांना माझा विनोद कळेल. एक पोरग कॉलेजला चाललं आणि एसटीत बसलं. कॉलेजला चाललं, एसटीत बसलं. आता त्या कंडक्टरनं तिकीट काढले. आता कंडक्टरचं काय असतं, सगळ्यांचे तिकीट काढून झाले
की तो काउंटिंग करतो, मोजत असतो की प्रवासी किती आहेत आणि तिकीट किती कटले. असं झालं, प्रवासी कमी भरत होते आणि एक तिकीट जरा जास्तीचं गेलं होतं. कंडक्टर म्हणे आजपर्यंतच्या माझ्या एवढ्या दिवसाच्या या नोकरीमध्ये तिकीट कमी माणसं जास्त असं अनेकदा घडलं, पण असा कोण बहादर असावा का ज्यानं 2 तिकीट काढले. विचारपूस केल्यावर कळलं त्या कॉलेजच्या पोरानं 2 तिकीट काढले. ते साहेब म्हणले का रे तिकीट काढलं का? तर मग काढलं ना म्हणे. म्हणे किती? ते म्हणे 2. ते साहेब म्हणले 2 कशाला काढले? अहो म्हणे एखादं जर पलटण गाडी चेकिंग झाली तर एखादा शिल्लक पाहिजे ना म्हणे जवळ. मग कंडक्टर म्हणे दोन्ही पळल्यावर काय करशील? पास आहे ना म्हणे माझ्याजवळ. ज्याला कळलं त्याला धन्यवाद देईन मी. आता अशा मूर्खाला उपदेश करून काही फायदा आहे का मला सांगा? अशा मूर्खाला सांगून फायदा नाही महाराज. विठाला विठाला. लक्षात ठेवा, मला काय सांगा, मूर्ख माणसाला सांगून फायदा नाही, अविश्वासी माणसाला सांगून फायदा नाही, आणि रागीट माणसाला सांगून फायदा नाही. चिमणीनं वानराला, त्या माकडाला सांगितलं, आपण लहानपणी धडा वाचलेला आहे. पाऊस आला की चिमणी खोप्यात जायची आणि माकड पावसानं भिजायचं आणि कुडकुडायचं. बरोबर आहे? सोपी सहज गोष्ट आहे, पण अर्थ मोठा आहे. बघा बरं का, ते चिमणीनं मग त्या माकडाला सांगायचं, अरे दादा तुझ्यासारखे तर मला हात पण नाही रे, पण मी चोचेनं खोपा बांधला आणि तो असा भिजायला लागला, हे बरोबर नाही. मग त्याला तेवढ्या पुरतं ते एकदा बरं वाटलं. दुसऱ्यांदा पाऊस आला का चिमणीनं तेच टुमणं लावलं. ह्या चिमण्या मुख्या बसतच नाहीत. बरोबर आहे ना? चिमणीनं पुन्हा तेच सांगितलं, म्हणे दादा मला हात नसून मी खोपा बांधला, तुला तर हात आहे आणि तो असा थंडीत कुडकुडायला लागला पावसात, तो खोपा तू काहीतरी बांधायचं ना. त्याला राग आला महाराज. त्यानं काय केलं, तिचा खोपा हातानं तोडला, चुरगाळला आणि फेकून दिला. याचा अर्थ असा आहे, रागीट माणसाला उपदेश पचत नाही. तुम्ही रागातल्या माणसाला उपदेश करत जाऊ नका, पचतच नाही त्याला. महाराज म्हणले काही गोष्टी विचारल्या तरी सांगून फायदा नाही. एखाद्यानं दारूचं दुकान विचारलं, मग सांगायला पाहिजे का? बोला नाही, हाताला धरून दुकानात न्यावं. त्याच्याजवळ पैसे नसले तर आपल्या जवळचे काढावं, त्याला पाजावं आणि फुल करून चालू कीर्तनात आणून सोडून द्यावं. जातील आपले 200 रुपये, पण नास्त होईल ना कार्यक्रमाचा. आपले लोक याच्यातच पटायते, ज्याला बोलता येत नाही ते दुसऱ्याला पाजून सोडते आणि मग पिलेले म्हणतात जाऊ द्या ना, असा हाणायला पाहिजे, मग उतरती द्यायची. पिलेल्याला कळत नाही असं थोडीच आहे काही. बरोबर आहे ना? पण मग हे दारूचं दुकान विचारलं तरी सांगू नये. बरे पिलेले माणसं काय करतील सांगता येत नाही. एक दारू पित होतं, त्याचा मित्र त्याला म्हणे दारू का पितो? ते म्हणे बायको सोडून गेली म्हणून. मग त्याचा मित्र म्हणे बायको काहून सोडून गेली? म्हणे दारू पितो म्हणून. ह्याला पर्याय काय आहे सांगा? माझ्याकडे गाडी नव्हती तर आम्ही एसटीन फिरायचो आणि ते एसटीन लय अनुभव यायचे महाराज. तुम्हाला आत्ता गाड्या घोड्या दिसत असतील आमच्या, पण याच्या अगोदर अनेक वर्षे एसटीत घातली बरं आम्ही. कुठं बस स्टँडवर झोपलो पेपर टाकून, कुठं ते झाडणारे यायचे, उडा 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 उडा, पण झोपू द्यायचे नाही, ते शिट्ट्या वाजवणारे यायचे. अशा अनेक खस्ता खात खात इथपर्यंत आलो बरं का. असं सहजासहजी कुणाला काही मिळत नाही. लक्षात ठेवा बरं का. लक्षात घ्या, पाणी देऊ नका दाजी. ओ येऊ आई दाजी, पानवाट्याचा कार्यक्रम नाही हो, थोडा वेळ बसा माया हो. विठाला विठाला. गाडी नव्हती तेव्हा एसटीनं फिरायचो, मग त्या एसटीत अनेक अनुभव यायचे बघा. मग आपण असं धोतर घालून एसटीत चढलं का, काही माणसं धोतर पाहिले की त्याला असं मनोरंजनाचं साधन दिसतं बघ. धोतरावाला माणूस पाहिला की ते मजा घेतात माणसं. असं गनबिन लावलेला पाहिला की म्हणतात मस्त वळडी शिडी. काय म्हणतात? मस्त वळडी शिडी. एखादा कीर्तनकार कीर्तनाला चालला की म्हणतात कुठं द्यायचा चपका चपका, नाही तर कुठं ठोकायचं कीर्तन. काय म्हणतील सांगतात नाही बरं. मग ते एसटीत बसलं का, आपण पुढं बसलो की ते पुढं एखादा साहेब बसलेला असतो. मग तो आपल्याकडे पाहिलं की म्हणतो महाराज पाठीमागं वा, हा पाठीमागा. जस काही याच्या सासऱ्याचीच एसटी आहे, पण आपल्याला धोतर अंगावर असल्यामुळं, माळ गळ्यात असल्यामुळं काही बोलता येत नाही. पाठांतर लय असतं आमच्या, पण ते मांडता येत नाही. नाही कळलं का? जाईल कळलं जाईल, धन्यवाद. बरोबर आहे ना? तुम्हाला एका जिल्ह्यातल्या शिव्याचा ब्रँड माहिती,
त्याला लेट करंट आहे तुम्हाला, असू द्या. विठाला विठाला बरोबर आहे ना. आता चला बाबा महाराज आहेत, आपल्या अंगावर कपडे धार्मिक, आपण बोललं नाही पाहिजे, मग जायचं ना आपलं, बसायचं माग. तेवढ्यात एखादं पिलेलं येतं, त्याला पुढं कोणी बसू देत नाही. मग ते लगेच आमच्या जवळ एकमेका सहाय्य करू, बस बुड त्याला काडीचा आधार म्हणल्यासारखं. ते नेमकं महाराजाजवळ, त्याला महाराजाजवळ बसायची लय हाऊस. पिलेल्याची भक्ती लय जागी होती. लांब बसा म्हणलं पिलेल्याला तर पुढे येऊन बसल, दक्षिणा काढल. सुदीवर असल्यावर नाही बरं का, पिलेल्यावर तुम्ही मजाच पाहते. ते पिलेलंच माझ्याजवळ बसलं, म्हणजे महाराज दिसता. म्हणलं तुला का पोतराज दिसायला, मग महाराज बाबो दर्शन घेऊ द्या म्हणे, दर्शन. म्हणलं नका, राहू द्या दर्शन, पहिलं दर्शन टाईट काम असतं ते. म्हणलं शनी शिंगणापूर दिसायला घेऊ द्या भाऊ, जाऊ द्या. त्यानं अर्धी क्वार्टर पिली होती ना अर्धी हातात होती. म्हणलं घ्या दर्शन. तसं कसं येतायला म्हणे, बाटली धरा मी दर्शन घेतो. हा म्हणलं तू काय पागल धरा काय. मला म्हणे कुठे चालली. म्हणलं शेल्लाळीला चाललो. म्हणे आमच्या गावात. आमच्या गावात. म्हणलं हो तुमच्या गावात. आमच्या सप्त्यात. म्हणलं हो तुमच्या सप्त्यात. तुमचं कीर्तन आहे का. म्हणलं हो. 11,000 रुपये दिले म्हणे आपण सप्त्याला. म्हणलं मग चांगली गोष्ट आहे. आपण सप्त्याला 11,000 दिले म्हणलं, आपला सप्त्यात वाटा आहे का नाही. वाटा कळतो ना, आपला सप्त्यात वाटा आहे का नाही. म्हणलं तुम्ही 11,000 दिले म्हणल्यावर तुमचा वाटा नसायचं कारण काय. मग आपला जर सप्त्यात वाटा आहे तर आपल्या वाट्याचं कीर्तन इथंच करून दाखवायचं. तो अध्यक्ष झाला 10,000. विठाला काय करतील पिलेले माणसं सांगता येत नाही. काल बायको रोज म्हणायचे दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. ते वैतागले एक दिवस, बायकोलाच झाकण भर दारू पाहिजे. त्या बाईन केलं किती कडवे म्हणी आहे. तो म्हणे तुला आज कळलं काय दुःख मी कसं पचवत असं. मी काय एन्जॉय म्हणून थोडाच पितो, माझी मला माहिती. काही बी करतील पण पितील एवढं नक्की. बायको जर तळमळीनं सांगत असेल हे करू नका तर ते केलं नाही पाहिजे. एखाद्याने विचारलं दारूचं दुकान तर हे सांगितलं नाही पाहिजे. बरोबर आहे महाराज, ही गोष्ट विचारली तरी बोलू नये, पण काही गोष्टी न विचारता सुद्धा बोलाव्या. एखादा दोन्ही डोळ्यानं आंधळा माणूस रस्त्यानं चालला, समोर खड्डा आहे, तो आंधळा माणूस खड्ड्यात पडणार, आपण तिथं उभे आपल्याला दिसतं हा खड्ड्यात पडतो. आंधळ्या माणसानं रस्ता विचारण्याची वाट, दिसणारानं बघावी का नाही. त्याला न विचारता रस्ता दाखवणं दिसणाराचं काम आहे. आंधळा अंधकूपी पडता मग देखणेनी लावावे सत्पथा, ते ज्ञानांध दुःखी बुडता त्याशी उद्धरावा तत्वता. मी प्रार्थित असे तसं तुम्ही आम्ही म्हणजे आंधळे आहोत. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा. तुकाराम महाराजाला माहिती होतं मला दिसतंय लोक आंधळे, मग या आंधळ्या माणसाला रस्ता दाखवणं माझं काम आहे. आणि तो रस्ता अभंगाच्या पहिल्या
सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. महाराज म्हणले मी तुम्हाला सांगतो. काय सांगतो? तुम्ही विठ्ठलाला भजा. थोडा इको ठेवा. सांगतो तुम्हासी. तुम्हासी म्हणजे कुणाशी हा प्रश्न आहे. तुकाराम महाराजांना असं म्हणायला पाहिजे होतं, सांगतो महाराज लोकाशी भजारे विठ्ठला. तुम्हाशी म्हणण्यामागं काय उद्देश आहे? तुम्हाशी म्हणण्यामागं हा उद्देश आहे, आपला वारकरी संप्रदाय जगाच्या पाठीवर एकमेव असा आहे. आपल्या वारकरी संप्रदायात कुठल्या जातीचा, धर्माचा, प्रांताचा, राष्ट्राचा, देशाचा विचार केला जात नाही. सकळाशी येते अधिकार, कलियुगे उद्धार हरीच्या नामे, खटनट यावे शुद्ध होनी जावे, दौंडी पिटी भावे चोखा मेळा, यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर, करावा विचार नलगे चिंता कवनाची, याती कुळ माझे गेले हार पोनी, श्रीरंगा वाचोनी आणून नेने, जात वीत गोत शीळ मात, भज खातुरीत भावनायुक्त. भावनायुक्त अंतकरणान भजे खायचे. बरोबर आहे ना. काही गोष्टी आपण रोज बोलतो पण त्याचा अर्थ कळत नाही. आमच्या घरी रोज महिला मंडळीचा हरिपाठ असतो. मग त्या बाया हरिपाठात म्हणतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. बोला महिला मंडळ, तुमचा परवाचा हप्ता जमा झाला नाही का? तुम्ही एवढ्या तानात काऊन बसल्या? अहो पोरायला शिकून नोकऱ्या नाही, पगार नाही, तुम्ही अंगठ्यावर 1,500 आणायला लागल्या, तरी एवढ्या टेन्शनमध्ये काऊन बसल्या मावल्या हो? म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना, हा पुण्याची गणना कोण करी? त्याच बाया आमच्या दिंडीत आल्या. माऊलीच्या सोहळ्यात माझी दिंडी आहे. मग ती दिंडी आळंद देऊन पुण्याला निघाली. पुण्यातले दानशूर लोक, कोणी कपडे वाटतं, कोणी बॅगा वाटतं, कोणी पैसे वाटतं. ह्या बायान सर्व जमा केलं आणि मुक्कामा आल्या एकमेकीला म्हणू लागल्या, माय खोट्या एका ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं पुण्याची गणना कोण करी? त्या पुण्याची आहे का? पुणे वेगळं आणि पुण्य वेगळं. बदनेसर न नळाचा आणि न वाणाचा, बदणे बदने न असे शिवसेना पुणे. नळाचा न, बरोबर आहे, नळाचा न बाणाचा न, नांदेड नळाचा न आणि पुणे बाणाचा न. कळलं माझं बोल? भाषेत बदल आहे ना. अक्षर बदललं तरी अर्थ बदलत असतो. दोन्ही नचा अर्थ जर एकच असेल तर दोन नची काय गरज आहे? उच्चार वेगळा असतो ना. हे सरळ न आहे ते नाकात म्हणावं लागतं. क ख ग घ ग असं नाकात असतं. बरोबर आहे ना. त्याचा उच्चार असतो ना वेगळा. आवाजाचा टोन बदलला तरी अर्थ बदलतो. एखादा आमच्याकडे पाहिलं म्हणतं जय हरी महाराज, जय हरी, समजावं प्रेमळ आहे. एखादा आमच्याकडे पाहिलं जय हरी, समजावं हे वैतागलेलं आहे. जे हरीच पण शिवी दिल्यासारखा लागतो. कारण त्याला शिवी देता येत नाही म्हणून मोठ्यान जे हरी म्हणता येते, एवढाच त्याचा अर्थ असतो. बरोबर आहे ना. आवाजाचा टोन बदलला तरी अर्थ बदलतो, शब्द बदलला तरी अर्थ बदलतो. भाषेत बदल असतो ना. आमच्या इकडे गेले ते काय म्हणतात, मल तुल. तिकडे विदर्भात गेले तर मले, विदर्भात गेले तर मले तुले. तिकडे खानदेशात गेले तर आमनं तुमनं. यायला माहिती आहे सरपंचाला, ते पाचोऱ्याला भेटले मला, आहे का नाही. तिथं काय असतं, आमनं तुमनं. मी त्या दिवशी धरणगावला चाललो. एकाला रस्ता विचारला, म्हणलं धरणगावला कसा जाऊ? म्हणे आथा जा आणि तथा फाकिल्या. आपण वळा म्हणतो ना, ते फाकिल्या म्हणतात. म्हणे आथा जा आणि तथा फाकिल्या. म्हणलं जमास, काय अडचण नाही. बट नाही जमास, थोडं जमास. आता फिरल्यामुळं ती पण भाषा यायला लागली. तिकडे गेले तर आमनं तुमनं. बरोबर आहे. इकडं लातूरकडं जर गेले पुढं तुमच्या तर आलाव का, गेलाव का, येताव का, जाताव का, काय काय तरी करू लालाव की, मर्दंग बी वाजू लालाव, कीर्तन बी करू लालाव, काय काय तरी करू लालाव की. बरोबर आहे ना. असंच आहे ना. मला एकदा त्या नांदेडच्या जवळचा पलीकडचा फोन आला. म्हणे महाराज कुठवर आल्या? म्हणलं आल्या. तिथं बायाला बी आल्या, माणसाला बी आल्या. म्हणलं जवळ आल्या. म्हणे जेवल्या का? म्हणलं आल्या जेवत्या. बरोबर आहे ना. आल्या का, गेल्या का. पुण्यात जर गेले तर माझं तुझं, असे स्टँडर्ड असतात. माझं तुझं. पुण्यात पाहुणा आला की नवरा बायकोला म्हणतो, अगं ऐकलं का, भाऊजी आले, त्यांना जेवायचं विचार. ती म्हणते, भाऊजी तुम्ही घरून जेवून आलात का घरी गेल्यावर जेवणार आहात? मारला भाऊजी उपवासी. विठाला
हा त्वरित आहे का भज का त्वरित भावना युक्त अंतकरणान भजलं तर जातीपातीचा विचार नाही. तू का म्हणे नाही जाती सवे काम ज्याचे मुखे नाम तोचे धन्य. महाराज म्हणले जो सर्वांना करता येतो तो परमार्थ आणि ठराविक व्यक्तीला करता येतो तो संसार. लग्न म्हणलं की अट आहे जातीची वयाची आडनावाची श्रीमंतीची शिक्षणाची. लग्न म्हणलं की ह्या अटी असतात. हा लग्न म्हणलं की अट आहे भजन म्हणलं की अट नाही. मी उदाहरण सांगतो म्हणजे कळेल तुम्हाला. आता समजा इकडे घ्या. या बाळानं जर ठरवलं समजा आता लग्न करायचं. बघा बघा किती खुल्ला तू बघा ना लगेच. हे रसायनच वेगळं आहे महाराज. आताच नाही जरसं फक्त उदाहरण आहे. एवढ्या वेळ त्याला काही घेणदेण नव्हतं काय चालू आहे काय नाही. बरोबर त्यांनी जर ठरवलं लग्न करायचं आता तर जमन का नाही जमणार. बरोबर आहे. त्यांनी ठरवलं लग्न करायचं तर नाही जमणार. अजून आता वयस्कर माणसापैकी समजा आता या मिशावाल्या बाबांनी ठरवलं समजा फक्त उदाहरण बाकी नाही काही. बाबाने ठरवलं लग्न करायचं आता जमन का नाही जमणार. लग्नाला योग्य वयाची अट. याचं वय कमी पडतं आणि बाबाचं वय आता जास्त झालं. बरोबर आहे. आज आला संसार आता परमार्थ घ्या. त्या बाळानं ठरवलं मला महाराजाच्या कीर्तनात टाळ घेऊन उभं राहायचं. काही प्रॉब्लेम आहे का काय. त्या बाबानं ठरवलं मलाही टाळ घेऊन उभं राहायचं. काय प्रॉब्लेम आहे. भजन सर्वांना करता येते. कुणाला सांगू. 5 वर्षाच्या ध्रुव बाळापासून 1400 वर्षाच्या चांगदेवापर्यंत. ध्रुव बाळाची कथा ऐकली ना. अवघं वय 5 वर्षाचं आणि चांगदेवाचं वय 1400 वर्ष. 5 वर्षाच्या ध्रुव बाळापासून 1400 वर्षाच्या चांगदेवापर्यंत सगळ्यांना भजन करता येते. तुका म्हणे येथे भजन प्रमाण बस एवढंच महत्वाचं आहे. लक्षात आलं का. म्हणून मी तुम्हा सर्वांना सांगतो मैराळ जनक कोण कुळ त्याचे महिमांतयाचे काय सांगू. कबीर मोमीन लथीफ मुसलमान सेनाना विजान विष्णुदास कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू भजनी आभेदू हरीच्या नामे खट नट यावे शुद्ध होनी जावे दौंडी पेटे भावे. म्हणून मी तुम्हा सर्वांना सांगतो तुम्हाशी काय बजारे विठ्ठला. विठ्ठलाचंच नाव का घेतलं. वि म्हणजे विधाता ब्रह्मदेव, ठ म्हणजे नीलकंठ महादेव आणि ल म्हणजे लक्ष्मीपती भगवान विष्णू. या तिन्ही देवाचं एकत्रीकरण म्हणजे पांडुरंग परमात्मा आहे. नावानिशी सांगितलं विठ्ठलाला भजा आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने विना जीवा सुख नोहे बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी आवडे निरंतर हे. एक गावे आम्ही मिठो विठ्ठलाला बजा. लोक म्हणले नाही बजलं तर नाही तरी गे. Thank you.
जोरदार टाळ्या वाजवा. गोड अतिशय सुंदर सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला. नाही बजलं तर काय होईल तरुण मंडळ, नाही तरी गेला जन्म वाया. वाया जाणं कशाला म्हणतात? जी वस्तू ज्यासाठी आहे त्यासाठी तिचा उपयोग न होणे म्हणजे वाया जाणे. जी वस्तू ज्यासाठी आहे त्यासाठी तिचा उपयोग झालाच पाहिजे ना. माया हो ऐका, एक बंदूक घेऊन शिकारीला निघाल, जरा 5G आहे. बंदूक घेऊन शिकारीला निघालं. बायको म्हणे कुठं निघाला? बदने सर तो म्हणे वाघाची शिकार करायला चाललो. म्हणजे आडनावाच्या नाही हा, जंगलातल्या वाघाची शिकार करायला चाललो म्हणे. बायको आतल्या घरात गेली आणि काम उरकून बाहेर आली. ते तिथंच उभं होतं. ते म्हणे हो तुम्ही वाघाची शिकार करायला चालले होते ना? तो म्हणे मग जाणार आहे ना. बायको म्हणे अजून तर घरातच उभे. तो म्हणे दारात कुत्रं उभं आहे. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. बाकी परसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. आता हे वाया गेल्यासारखं नाही. बळी न शक्ती बोलू. काही फायदा आहे का याच्यात? काही फायदा नाही महाराज. जी वस्तू ज्यासाठी आहे त्यासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे. देवाने आपल्याला हा सुंदर नरदेह दिलेला आहे. देवे दिला दे भजना देवे दिला दे भजना तुमता. मनुष्य जन्म मोल रे मिट्टी में नारोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा. कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म मोल रे मिट्टी में नारोल रे. अब जो मिला म्हणतात कधी लागेल रे वेडा तुला गोडी गोडे अभंगाची बघून घे सावडी मूर्ती आशा त्या पांडुरंगाची मनोभावे भजन तू करे प्रभूच्या लग चरणाला प्रभूच्या लोक चरणाला करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या
लागणं गरजेचे आहे. बसला होता आवाज पण जमला आता. महाराज म्हणले भजनाची गोडी लागणं गरजेचे आहे, आणि नाही भजन केलं तर नाही तरी गेला जन्म वाया. कहा गए तो कहा नाही, और क्या लाए तो कुछ नाही. कोणी म्हणाल मी बंगला बांधला, ज्या चिमणीला हातपाय नाही ती खोपा बांधती. बरोबर आहे ना. तिच्या लेकराची व्यवस्था ती करत नाही का? करते. आपण तरी इंजिनियर प्लॅन, पुन्हा ते मिस्त्री, प्रत्येक वेगळे वेगळे त्यांना प्लॅन आहे ना काही. बरोबर आहे. आपण लेकरासाठी घर बांधतो तर चिमणी बी खोपा बांधते. कोणी म्हणाल मला मुलगा झाला, तुला वर्षात एक झालं, कुत्रीला एका टायमाला 6 होता. कलर बदलून क्वांटिटी आणि व्हरायटी दोन्ही बी गोष्टी. कोणी म्हणलं बांड, अरे हे काय काळ, अरे हे काय बुरक, अरे हे इकडे इकडे. एवढं आहे का आपल्याकडं? पण एका खेपल 6 आहे. बरोबर आहे ना. लक्षात आलं का? मग काय आहार निद्रा भय मैथून सर्व योनी सम. कुत्र्याला भूक लागते, आपल्याला भूक लागते. कुत्र्याला भूक लागली की कुत्र मालका पुढे जाऊन गोंडा गोळतं, माणसाला भूक लागली की माणूस बायको पुढं. फारसा फरक आहे का त्याच्यात? अहो भूक लागणं सगळ्यांना सारखं आहे ना. भीती सगळ्यांना वाटती, झोप सगळ्याला येते. कुत्र एक दिवस मरणार, आपण कुत्र्यासारखेच एक दिवस. भजन नाही केल्यावर त्याच्या मरण्यात आणि आपल्या मरण्यात फरक आहे. अहो त्याच्या मरण्यात आणि आपल्या मरण्यात फरक कधी राहील? त्याच्यापेक्षा काही वेगळं केलं तर. मग खाणं पिणं हे तर सगळं सगळ्यांच्याच जन्मात आहे ना. याच देही घडे देवाचे भजन किंवा चिंतन आणि काही ज्ञान बस नाही कोठे. म्हणून महाराज म्हणले नाही तरी गेला जन्म वाया. करिता महाराजांनी जेवढी बरोबरी कराल तेवढं देवापासून दूर जाल. प्राण्या कार्यक्रम आहे बघा. एखादा महाराज कमी पैशाचा लावत जा, पण साऊंड चांगला लावत. काय म्हणतील तुम्हीच कमी घेत जा ना. हे गाता आलं, याचा आनंद आला, हे बरोबर आहे ना. अतिशय छान लावलं बाळा तू, एकदम सुंदर. महाराज म्हणले जेवढी बरोबरी कराल तेवढं दूर जाल. करिता बरोबरी दुरावसी दुरी, भावाची पुरी वाहावसी. आता बरोबरी करणं म्हणजे काय? सुंदर उदाहरण सांगतो, लक्ष देऊन ऐका. जेवढी बरोबरी केली तेवढं देवापासून दूर जावं लागत असता. एक गरीब माणूस होता, ऐकताय ना सर्व? एवढंच उदाहरण सांगूयात आणि थांबूयात. एक गरीब माणूस होता, दुसऱ्याचे ओझे वगैरे उचलून द्यायचा, आणि त्याच्यातून जे पैसे मिळेल बदनेसर त्याच्यात त्याची तो उपजीविका भागवायचा. एक दिवस एका श्रीमंत माणसाचं ओझं निळकंठ महाराज त्यानं उचलून दिलं, आणि त्या श्रीमंत माणसानं प्रसन्न होऊन त्याला एक चांदीचं नाणं दिलं. प्रसन्न झालं की माणसं काही बी द्यायला तयार असतात. लक्ष देऊन आहे का बरं का? प्रसन्न झालं की माणसं काही द्यायला तयार असतात. माझं एक घड्याळ आहे, ते आता घातलं नाही मी आज, हे दुसऱ्यानंच दिलेलं आहे, पण ते 55,000चं. पण मी काही विकत नाही घेतलं, ते एकानं गिफ्ट दिलं मला वाढदिवसाला. हे अंगठी पण गिफ्ट आहे, एकानं लॉकेट दिलंय,
नाही, जे दिलंय ते दिलंय. आता इथं कीर्तन संपल्यावर 2-4 जण अंगठ्या घालतील, त्याचा काय नेम आहे? काय सांगता कोणाच्या मनात काय येऊन जाईल कधी. हे बघा, तुम्ही हसून माझं नुकसान करू नका. ज्याला घालायचंय त्याने हसणं मनावर बी घेऊ नका, बरोबर आहे? अहो, आता एवढं पाकिट द्यायचं म्हणजे ही प्रसन्नता नाही तर काय? प्रसन्नताच आहे ना. प्रसन्नता नाही तर काय? प्रसन्नता माणसा. अहो, काही गावगाव अनुभव आहेत आमचे. मोल मजुरी करणारी माणसं असतात काही, पण ते म्हणतात ते सानप महाराज आणता का, आपण देतो पाकिट. त्यांना आणत असाल तर त्यांची सगळी फी देतो, नाही तर रुपया बी वर्गणी. लक्षात येईल का? लेकराला खर्चाय माणसं पैसे देत नाही, पण एखादा आवडलं की ते आवडलं, त्याच्यात काय पर्याय. त्या माणसानं प्रसन्न होऊन चांदीचं नाणं त्याला दिलं. तो एवढा गरीब होता, हे नाणं कुठं ठेवावं एवढी सुद्धा पंचायत होती. त्याला वाटलं कुठं धोत्राच्या कंबरपट्ट्यात ठेवावं, आणि ओझं उचलून देता देता जर पडलं तर काय करावं. मग काय करावं? घरात ठेवावं. अहो, घरच नव्हतं तर घरात कुठं ठेवावं. मग गावाच्या बाहेर एक पडका किल्ला होता, कंधारच्या बाहेर आहे ना किल्ला एक. गावाच्या बाहेर एक पडका किल्ला होता. त्या किल्ल्यात त्यानं ते नाणं पुरून टाकलं, म्हणजे जेव्हा आपल्याला गरज पडल तेव्हा आपण घेऊन येऊ. बरोबरी कशी असते बघा. आणि काही दिवसांनी त्याचं लग्न झालं. लग्न दृष्टांतातच लवकर होतात, नाही कळलं का तुम्हाला? हां, बरोबर आहे. त्याचं लग्न झालं आणि दोघं नवरा बायको आपल्या झोपडीत राहायला लागले. ओझे वगैरे उचलून द्यायचे आणि मिळेल त्या पैशातून आपला संसार उपजीविका भागवायची. एक दिवस गप्पा मारताना, लक्ष द्या माझ्याकडे, गप्पा मारत बसले आणि हा बायकोला म्हणे, ऐकलं का? म्हणे काय? तू समजता एवढा मी गरीब नाही म्हणे. बरोबर आहे, तू समजते एवढा मी गरीब नाही म्हणे. म्हणले मग? माझ्याकडे एक चांदीचं नाणं आहे म्हणे. बायको म्हणे, अहो तुमच्याकडेच काय, मी बी माहेरातून आणलेलं माझ्याकडे एक चांदीचं नाणं आहे. तिच्याकडचं दाखवलं, त्याला म्हणे तुमच्याकडचं दाखवा. तो म्हणे, हे बघा, आपल्याला घर नसल्यामुळं, ठेवायची व्यवस्था नसल्यामुळं मी गावाच्या बाहेरच्या पडक्या किल्ल्यात ते पुरून ठेवलेलं आहे. मी आत्ता जातो ते नाणं घेऊन येतो. म्हणजे ते एक नाणं आणि हे एक नाणं, दोन्ही मोडू, चांगलं घर बांधू. काय दोघांनी प्लॅनिंग केली असेल, मी काय नव्हतो तिथं. असं केलं, सजवलं त्याने ते दोघांनी. आपण हे मोडून टाकू. मग ते त्याचं चांदीचं नाणं आणायला निघाला. कोणते दिवस होते बघा, चैत्र वैशाखाचे रंगरंगत ऊन. सूर्य माथ्यावर आलेला, चिटपाखरू रस्त्यावर नाही, पायात चप्पल जोडा काही नाही, आणि अशा भर उन्हात तो त्याचं चांदीचं नाणं आणायला निघाला. बरोबरी कशी असते लक्ष देऊन ऐका. चांदीचं नाणं आणायला निघाला. दुपारचं ऊन आहे, सूर्य माथ्यावर आलेला आहे. ऊन मी म्हणतोय, चिटपाखरू रस्त्यावर नाही, अशा भर उन्हात तो चांदीचं नाणं आणायला निघाला. अंगातून घामाच्या धारा व्हायला लागल्या. त्या देशाचा राजा होता, त्यानं पाहिलं की अरे एवढ्या उन्हात या माणसाच्या पायात चप्पल जोडा काही नसताना ऊन मी म्हणतोय, अंगातून घामाच्या धारा व्हायला लागल्या, आणि हा माणूस कुठं चालला असावा. एका शिपायाकडून त्याला बोलावून घेतलं आणि विचारलं, का रे, एवढ्या भर उन्हात, दुपारच्या उन्हात, आत पायात चप्पल जोडा काही नाही आणि कुठे निघाला? घामाच्या धारा व्हायला लागल्या भल्या माणसा अंगातून. त्यानं सांगितलं, राजे साहेब, तुमच्यापासून काय लपून ठेवायचं म्हणे. आपल्या गावाच्या बाहेर जो पडका किल्ला आहे, तिथं माझं एक चांदीचं नाणं पुरून ठेवलेलं आहे, ते नाणं आणायला चाललो म्हणे. राजा म्हणे, एक चांदीचं नाणं आणायला एवढ्या दूर चालला आणि एवढ्या उन्हात, पायात चप्पल जोडा काही नाही? तो म्हणे, हो राजे साहेब. राजाला दया आली. राजा म्हणे, सोडून दे त्या चांदीच्या नाण्याचा नाद, मी माझ्याकडचं तुला सोन्याचं नाणं देतो. आणाय चालला होता चांदीचं आणि मिळालं सोन्याचं. आता समाधान व्हायला पाहिजे का नाही? आणाय चालला चांदीचं, मिळालं सोन्याचं. राजा म्हणे, बघ, चांदीचं नाणं आणाय चालला होतास ना, मी तुला सोन्याचं दिलं, आता काय करणार आहे तू? तो म्हणे, आता काय करणार आहे राजे साहेब, आता हे चांदीचं नाणं आणाय चाललो, तुम्ही सोन्याचं दिलं, आता काय नाही म्हणे राजे साहेब, हे नाणं पहिल्यांदा मोडणार म्हणे, आणि याच्यातून एखादी चांगली चप्पल घेणार आणि चप्पल घालून मग किल्ल्याकडे जाणार. बघा, आता हे चप्पल घालून मग किल्ल्याकडे जाणार म्हणे. राजा म्हणे, अरे तुला सोन्याचं नाणं दिलं, समाधान नाही झालं, की तुला 100 सोन्याचे नाणे देतो. राजा म्हणे, याचं समाधान करून इथून पाठवायचं. राजाने त्याला 100 सोन्याचे नाणे दिले. मग तर उड्याच मारायला लागला. एक चांदीचा आणाय चालला होता, मिळाली 100 सोन्याची. राजा म्हणे, आता काय करणार आहे तू? आता काय करणार आहे म्हणे राजे साहेब, आता काय चप्पल फिपल घालून किल्ल्याकडे जाणार नाही, आता 100 सोन्याचे नाणे आले, आता एखादी भाड्याचीच गाडी करतो आणि मग किल्ल्याकडे जातो म्हणे. राजा म्हणे, काय माणूस असावा, गेल्या वर्षी एवढ्यात आला होता,
बरोबर आहे ना? काय माणूस असावा म्हणे. राजा म्हणे समाधान नाही झालं तुझं, लक्ष द्या माझ्याकडे. चल आता मी तुला माझी अर्धी जहागिरीच देतो. आजपासून अर्ध राज्य तुझं, अर्ध राज्य माझं. दोघाला 2 सिंहासनावर बसवलं आणि राजाने सांगितलं, हे बघ, ज्या सिंहासनावर मी आहे त्या सिंहासनावर तू आहे. आपण जिथं बसलो हा आपल्या राज्याचा मध्यभाग आहे. इथून माझ्या उजव्या हाताला माझं अर्ध राज्य आहे आणि माझ्या डाव्या हाताला माझं अर्ध राज्य आहे. सांग तुला उजव्या हाताचं देऊ का डाव्या हाताचं देऊ? तो म्हणे, राजेसाहेब मला उजव्या हाताचं नको आणि डाव्या हाताचं नको, जिकडनं पडका किल्ला येतो तिकडचं द्या म्हणे. कळलं माझं बोलणं तुम्हाला? हे ना कोण्या राजाचं आहे ना कोण्या गरीबाचं आहे, हे आपल्या सगळ्यांचंच आहे. किती दिल्यानंतर आपण देवाला नोटीस पाठवू की आता बाद झालं. पहिल्यांदा वाटतं बारीक मंदिराचं काम भेटावं, सुरुवात आहे आपली. बरोबर आहे ना सरपंच? पहिल्यांदा वाटतं छोटं जरी मंदिर भेटलं ना, काही उरो नाही उरो, एकदा सुरुवात झाली पाहिजे आहे का? मग हळूहळू हळूहळू हे वाढत जात असते. महाराज म्हणले हे वाढत जातं. जेवढी भरोवरी कराल तेवढं दूर जावं लागतं आणि एक दिवस भव सिंधूच्या पुरात वाहून जावं लागेल. हे बघा, नाही त्याच्यासाठी झुरत पिसल्या बसल्यापेक्षा आहे त्याचा आनंद घेत चाला. मग बोलणं कळतंय तुम्हाला? नाही त्याच्यासाठी झुरत बसल्यापेक्षा आहे त्याचा आनंद घेत चाला. मला बोलणं कळतंय? पुन्हा काही माणसं उद्याची चिंता करून आजचा आनंद घालवतात. याच्यात पिणारे जरा बरे असतात, ते उद्याची चिंता करतच नाही. बस मस्त रहे मस्ती में, आग लग जाए बत्ती में. बस लक्षात ठेवा. महाराज म्हणले लक्षात घ्या, जेवढी भरोवरी केली तेवढी दूर जावं लागेल. भवसुंदरच्या पुरात वाहून जावं लागेल. करिता बरोवरी दुरावसी दुरी, भवाची पुरी व्हावसी काही नलगे एक भावची कारण. तुका म्हणे आन विठोबाची, करिता बरोवरी दुरावसी दुरी, भवाची पुरी व्हावसी विठोबा. एकदम सरळ करा, एकदम सरळ. सर्वांनी तुम्हाला शेजाऱ्याची शपथ, एकदम सरळ.